4 फेब्रुवारी 2025 रथसप्तमी आणि त्यानिमित्त माझी कविता. अर्थातच कवितेतून थोडक्यात महती माहिती सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. जे ऐकूयात आहे वाचून जे मला प्राप्त झाले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वांनाच आपल्याला आपल्या संस्कृतीची माहिती असावी असं मला वाटतं. माझा छंद आहे आणि त्यानिमित्त मी प्रयत्न करतो आहे. अर्थातच सर्वांना हे जमणे वेळ नसतो, सर्वांनाच ते जमणं शक्य नाही. त्या वेळात कमीत कमी सूर्याला सकाळी उठून आपण वंदन करावे, नमस्कार करावे, आपली नियमितप्रमाणे पूजा अर्चा करावी. बस. ओम गम गणपते नमः. आता माझ्या कवितेला सुरुवात करते. कवितेचं आजच्या दिवसाचं महत्त्व काय हे आपल्याला सर्वांना ठाऊक असावं असंही मला वाटतं. आजचं रथसप्तमीचा दिवस म्हणजे काय तर आज आपण माहीतच आहे सर्वांना की रथसप्तमीपर्यंतच हळदीकुंकू हा सण साजरा केला जातो. आणि आजच हा आजच्या दिवस रथसप्तमी असल्यामुळे आजच्या दिवस हळदीकुंकूचा समारंभ म्हणजे कार्यक्रम जो आहे तो 8 ते 10 दिवसाचा जो कार्यक्रम असतो तो आहे. आणि दरवर्षी हळदीकुंकूचा कार्यक्रम साजरा केला जातो. हा हळदीकुंकूचा कार्यक्रम स्त्रियांसाठीच असतो, पण ह्या दिवशी केला जातो आणि महत्त्व या दिवसाला पण आहे. या दिवशी महत्त्व अधिक आहे. ओम गम गणपते नमः. आता कवितेला सुरुवात करते. कवितेचं नाव आहे रथसप्तमी. सूर्यदेव आले रथावर स्वार होऊन, सूर्यदेव आले आज रथावर स्वार होऊन, रथसप्तमी अचला सप्तमी सूर्यजयंती दिन, भगवान सूर्य आले रथावर स्वार होऊन, रथसप्तमी अचला सप्तमी सूर्यजयंती दिन, सूर्योदयापूर्वी स्नान करा सफेद वस्त्र करा परिधान, सूर्योदयापूर्वी स्नान करा सफेद वस्त्र परिधान, फूल कुंकू अक्षता तांब्याचे भांड्यात टाकून, फूल कुंकू अक्षता तांब्याचे भांड्यात टाकून, सूर्यदेवाला द्यावे अर्धे पहाटे उठून, सूर्यदेवाला द्यावे अर्ध्य पहाटे उठून, 7 बोरे 7 रुईची पाने करावे सूर्यपूजन, 7 बोरे 7 रुईची पाने इत्यादी करावे सूर्यपूजन, व्रत करिता होई मानव आयुष्यमान, व्रत करता होई मानव आयुष्यमान, आरोग्य लाभे त्याला करता सूर्यपूजन, आरोग्य लाभे उत्तम करता सूर्यपूजन, अग्निपूजा महत्व करा शेगडी पूजन, अग्निपूजा महत्व करा शेगडी पूजन, शेगडीचे हळदी कुंकू फूल वाहून करा पूजन, शेगडीला हळद कुंकू फूल वाहून करा पूजन, सूर्यप्रतिमेचे करा पूजन पाटावर बसून, सूर्यप्रतिमा आहे ती पाटावर ठेवा आणि त्याची पूजा करा. सूर्यप्रतिमेचे पूजन पाटावर ठेवून, शेगडी पूजा दूध मात्र जाऊ दे ओतून, शेगडी पूजा दूध जाऊ द्या थोडे ओतून, रथसप्तमी महत्व ऐकून वाचून थोडक्यात महत्व माझे कवितेतून, रथसप्तमीचं महत्व ऐकून वाचून थोडक्यात महत्व माझ्या कवितेतून. सुपुत्र पाश अभत्यय मकोर्यम उच्चारून, सुपुत्र पाश अभत्यय मकोर्यम उच्चारून. सूर्यदेवाचा हा नमस्कार आहे. सूर्यदेवाला नमस्कार करता येईल हा जुना मनाचा मंत्र आहे. आणि सूर्यदेवाला सांगायचं आहे की मला आयुष्य दे, आरोग्य दे आणि त्यामुळे तो देवाचं आम्ही व्रत करतोय त्यामुळे मला त्याचं फळ दे. 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाही असं हे व्रत आहे असं म्हटलेलं आहे
पौराणिक कथेमध्ये वगैरे त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि तो हा सूर्याचा जन्मदिवससुद्धा आहे. सूर्याच्या रथाला 12चा एक दुसरी महत्त्वाची बातमी माहिती, रथाला 12 चाके आहेत, 12 चाकं असतात आणि म्हणजे 12 महिनेचं महत्त्व आहे. आणि रथाला 7 घोडे असतात म्हणून ते 7 आठवड्याचे दिवस आहेत असं मानलं जातं. आणि त्याप्रमाणे आपण आरोग्यासाठी, रथसप्तमीसाठी आपण देवाची पूजा करायची, आराधना करायची, प्रार्थना करायची की उरलेलं आयुष्य सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जावो. श्री सूर्याय नमः, श्री सूर्याय नमः, श्री सूर्याय नमः.